साथियों, ये माहौल बनाना है। बाबा साहब के लिखे संविधान को बिल्कुल हमें बचाना है। संविधान के एक एक कलम ने हमें बराबर का हक दिया, लेकिन मांगना नहीं, अब हमें छीन कर लेना है। जो पेंशन की बात करेगा वही देश पे राज करेगा। पेंशन की बात करेगा वही देश पे राज करेगा। पेंशन की बात करेगा वही देश पे राज करेगा। एकच मिशन जुनी पेंशन, एकच मिशन जुनी पेंशन, जुनी पेंशन, एकच मिशन जुनी पेंशन। पेंशन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, पेंशन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। आम्ही या ठिकाणी आज आमच्या म्हातारपणाच्या काठीसाठी आलेलो आहोत। पेन्शन हा आमचा संविधानिक हक्क आहे आणि त्या संविधानिक हक्काकरिता आज या ठिकाणी आम्ही आलो आहोत। ही वेशभूषा, ही म्हातारपणाची काठी हर शासन आम्हाला देत नसेल तर रस्त्यावर उतरून आम्ही या प्रकारे आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी झटणार आहोत, लढणार आहोत। करिता हा जनसमुदाय या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी आलेला आहे। पेन्शन खूप महत्त्वाची आहे। पेन्शन जर भेटली नाही तर पुढचं जे आयुष्य आमचं ते आमचं पूर्ण धुळीस मिळणार आहे। कसं आमदार खासदाराला दुनियाभराचा पगार आहे, भत्ते आहे, पेन्शन आहेत, मेल्यानंतर त्याच्या बायकोले पूर्ण पेन्शन आहे। पण आमच्या बायकोले काय बाबा, आम्ही मेल्यानंतर आमचं काय कोणी वाली आहे, काहीच नाही ना। म्हणून आम्ही शेवटी हा गेटअप केला। सरकारला आम्ही जागा दाखवणार नाही, जर पेन्शन दिली तर ठीक, नाही तर मशालीच्या जलक्रांतीने आम्ही त्यांना पेटवणार आहे बिलकुल। आवाज़ इंडिया पर आपका स्वागत है दोस्तों। नागपुर के शीतकालीन अधिवेशन का ये चौथा दिन है और इस दिन भी कर्मचारियों का बहुत बड़ा यहाँ पर मोर्चा सरकार के खिलाफ में हो रहा है। कर्मचारियों की क्या मांगे हैं, उनकी क्या भूमिका है, वो सरकार से क्या चाहते हैं, इन तमाम मुद्दों को लेकर के हम बात करने वाले हैं इन सभी कर्मचारियों के साथ में। हमारे साथ में कुछ महिलाएं हैं, आइए उनसे बात करते हैं कि उनकी क्या मांगे हैं, क्या भूमिका है। क्या मांगे हैं मैडम आपकी, काय भूमिका, काय मागणी आहे? जुनी पेन्शन म्हणजे आम्हाला कसं आता 2005 नंतर जे जुनी पेन्शन बंद झाली आहे तर ते आम्हाला पेन्शन मिळावं म्हणून यासाठी आम्ही जुनी म्हणजे पेन्शनसाठी इथं मोर्चा काढलेले आहे। काय सांगाल, क्या बताएंगे आप? ये जुनी पेंशन हमारे लागू करो करके, तो फिर जो लगातार 2005 पासून आपली जी जुनी पेन्शन बंद झालेली आहे ते आपल्याला रेग्युलर प्रकारे चालू केली, ते आम्हाला चांगलं राहील समोर भावी पिढीसाठी समोरच्या याच्यावर। सर, आमचं महाराष्ट्र सरकारला एक विनंती आहे की 1 नोव्हेंबर 2005 नंतर जेवढे नियुक्त सरकारी कर्मचारी आहे, सरकारी निमसरकारी सरकारी कर्मचारी आहेत, या सर्व कर्मचाऱ्यांना आज रोजीपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू झालेली नाही आहे। आणि जी नवीन पेन्शन योजना आम्हाला मिळालेली आहे त्या नवीन पेन्शन योजनेमध्ये एवढे काही कच्चे दुवे आहेत की त्याच्यामुळे आम्ही आमचं भविष्य समजू शकत नाही की कसं होईल। त्याचा एक विचार जर केला तर अतिशय अंधकारमय आमचं रिटायरमेंट नंतरचं आयुष्य होऊ शकतं। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की NPSमध्ये जो आमचा वाटा आहे, आम्ही 10% वाटा टाकतो आहे। आमच्या सॅलरीचे टोटल 10% पैसे आमचे त्यांच्याकडे जात आहेत, जमा होत आहेत। शासन त्याच्यावरती 14% आम्हाला वाटा देत आहे आणि हे सगळे पैसे शासन एक प्रकारे म्युच्युअल फंडच्या स्वरूपामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवत आहे, जो की आमच्या भविष्यासोबत केलेला एक जुगार आहे असं आम्ही स्पष्टपणे म्हणू इच्छितो। कारण या अगोदर मित्रांनो की आमचे जेवढे काही कर्मचारी रिटायर्ड झालेत आत्तापर्यंत 2005 नंतर नियुक्त झालेले आमचे जे काही कर्मचारी नियुक्त झालेत
त्या कर्मचाऱ्यांना आज रोजी मिळणाऱ्या पेन्शनचा जर आपण आकडे बघितले तर कुणाला 700 रुपये, कुणाला 1200 रुपये, कुणाला 1700 रुपये अशा प्रकारच्या पेन्शन मिळत आहे. पण ही पेन्शन खरंच आज रोजी तरी पुरेशी वाटते का? जर आज रोजी पुरेशी नसेल तर आज इथून 20 वर्षानंतर रिटायर्ड होणारा जो कर्मचारी असेल तर त्याचं भविष्य सुखकर आहे आपण कसं म्हणू शकतो? आमची एकच इच्छा आहे की सरकारने आम्हाला एक अश्युअर्ड खात्रीलायक पेन्शन स्कीम द्यावी आणि ज्या पेन्शनमुळे की आम्ही आमचं भविष्य एक 58 वर्षानंतर रिटायर्ड झाल्यानंतर माणूस दुसरा कुठलाही व्यवसाय करू शकत नाही, त्याच्या निदान औषध पाण्याचा खर्चसुद्धा तो या तुटपुंजा पेन्शनमध्ये भागवू शकणार नाही. म्हणून ही जी नवीन पेन्शन योजना आहे ही अतिशय अन्यायकारक आहे, तर ही रद्द करावी आणि आम्हाला या अगोदर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे जुनी 1981ची जुनी पेन्शन योजना दिली जाते तीच मिळावी, यासाठीच आमचे सगळे कर्मचारी वर्ग या ठिकाणी जमा झालेला आहे आणि एकत्रितरित्या एका कुंभकर्णाच्या स्वरूपामध्ये असलेली झोप या शासनाची ही आम्ही उडवणार आहोत आणि ही संख्या तुम्हाला जाणवून देईल की या संख्येमधून शासनाचे डोळे आम्ही नक्कीच उघडू आणि शासनाला याचं भान आणून देऊ की आमच्यावर होणारा अन्याय त्यांनी दूर करावा, याच्यासाठी त्यांना बाध्य करू. आणि इथून पुढे आमचे सर्व कर्मचारी एकाच ध्येयाने येत आहे की एकच मिशन. पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, रस्ता कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन त्याचबरोबर सर्व शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, सर्व विभागातील कर्मचारी यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला जुनी पेन्शन द्यावी. जुनी पेन्शन हा आमचा संवैधानिक हक्क आहे आणि या संवैधानिक हक्कासाठी आम्ही आमच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढणार. जर सरकार आम्हाला जुनी पेन्शन देण्यासाठी कुठलीही अनकाई करत असेल तर पुढील निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना आमची ताकद दाखवून देऊ. आम्ही तळागाळातले लोक आहोत, गावापर्यंतचे लोक आहोत, गावगल्लीमध्ये सर्व लोकांशी आमचा संपर्क आहे. आम्ही ज्या मार्गदर्शनामधून लोकांना घडवतो, शिक्षक असो, कर्मचारी असो, सर्व लोकांचा जनतेशी संपर्क आहे. थेट संपर्क असल्यामुळे आमच्याकडे वोट पॉवर आहे. आमचीच नाही, आमच्या परिवाराची देखील आणि आमच्या परिवारासह संपूर्ण समाजाला परिवर्तन करण्याची ताकद ही कर्मचाऱ्यांमध्ये आहे. म्हणून हा कर्मचारी एकवटलेला आहे. त्याच्या शेवटच्या म्हणजेच रिटायरमेंट नंतर त्याच्या जीवनाला सुरक्षितता मिळावी यासाठी. ज्याप्रमाणे जुनी पेन्शन ही आमचा हक्क आहे, तो संविधानाने आम्हाला दिलेला आहे. आज इथे आम्ही आमच्या हक्काच्या मागणीसाठी इथे जमले आहोत आणि हे आमदार खासदार 5 वर्षासाठी निवडून येतात आणि आयुष्यभर आपण पेन्शन खातात. पण आम्ही 30 वर्ष नोकरी करूनही आम्हाला पेन्शन देत नाही. तर हा आम्हाला संविधानिक अधिकार आमचा मिळाला पाहिजे आणि या लढ्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू आणि आमचा हा अधिकार आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. आणि जर ही सरकार आम्हाला हा अधिकार देत नसेल तर हे सरकारला आम्हाला उपाय उतार त्यांचा करावा लागेल आणि तीच सरकार राज्य करेल जी आम्हाला पेन्शन देईल. वोट फॉर ओपीएस. पेन्शनसाठी आम्ही आज इथे रणांगणात उतरलो आहोत. पेन्शनसाठी लढणाऱ्या शिलेदारांनी उराशी एकच ध्येय ठेवले. हाती मशाल घेऊन रणांगणात उतरले, जणू युद्धच पेटले. मनी चिंता कुटुंबियांच्या भविष्याची, आस लागली जुन्या पेन्शनची. सतत धिक्कारत सत्ताधाऱ्यांना काम जुनी पेन्शन ओढून आणण्याचे हाती घेतले. मायबाप सरकार जुनी पेन्शन योजना लागू करा. हा तर अधिकार आम्हा नोकरदारांचा. वंचित ठेवून आम्हा अधिकारापासून ते अहो सरकार तुम्हाला काय लाभले? आजारपण, म्हातारपण, पेन्शनधाऱ्यांचे सुसह्य झाले पेन्शनमुळे. आजच्या घटकेला आम्ही तिला मुकलो, आम्हा पामराचे काय चुकले? परोपरी याचना केली, अडचणी सांगितल्या, मृत नोकरदार यांचे हाल सांगितले. संतापून मोर्चे काढले, संप केले. या सरकारला माझं एकच म्हणणं आहे की
तुम्ही जर फक्त एका दिवसासाठी जरी निवडून आले, आमदार खासदार झाले, तरी तुम्हाला जन्मभराची पेन्शन लागते. आणि हा आमचा कर्मचारी वर्ग सगळ्या विभागातून आलेला आहे. हा राब राबतो, 30 वर्ष सर्व्हिस करतो, तरी पण याला पेन्शन का नाही? हा माझा एक शेवटचा प्रश्न आहे सरकारला. जर तुम्हाला जाग आली नसेल, जर आम्हाला पेन्शन सुरू करत नसेल, तर 2000 येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये आम्ही याचं प्रत्यक्ष उत्तर तुम्हाला देऊ. जसेच्या तसे आम्हाला जुनी पेन्शन पाहिजे आहे. अरे कशी देत नाही, त्याशिवाय राहत नाही. एकच मिशन, एकच मिशन. जुनी पेन्शन आम्हाला लागू झालेली पाहिजे, कारण की आमचा हक्क आहे तो जुनी पेन्शन मिळवण्याचा, आणि तो आमच्या सर्वांचा हक्क आहे. सर्वांना ही जुनी पेन्शन लागू झालेली पाहिजे. शासनाने लक्षात घ्यावे की सर्वांना पेन्शन लागू करावे. एकच मिशन, जुनी पेन्शन. जुनी पेन्शन ही सर्व आमच्या 2005 नंतरचे आमचे कर्मचारी बांधव जे लागलेले आहे त्यांच्या हक्काची आणि एक म्हातारपणाची शिदोरी काठी म्हणून ती देण्यात यावी. कारण आम्ही कुठलेही सर्व कर्मचारी हे फक्त त्या पेन्शनसाठी बांधील आहोत. आम्ही कुठल्याही आमच्या हक्काची कमाई मागत आहोत. आम्ही कुठल्याही शासकीय तिजोरीवर आमच्या पेन्शनचा भर पडणार नाही. ती आमच्या हक्काची आहे, म्हणून ती आमची जास्त मागणी आहे. म्हणून आमची कळकळीची नम्र विनंती आहे या शासनाला की आमच्या जी हक्काची आहे ती हक्काची अर्धी रोटी आम्हाला द्यावी व आमच्या जीवन सोयीस्कर व प्रवास सुखकर करावा ही नम्र विनंती. आम्ही आदिवासी विभाग कडून आलेले आहे. आम्ही सर्व आश्रमशाळेचे अधीक्षक आहोत, गव्हर्नमेंट आश्रमशाळेचे. आमची नोकरी एवढी सेन्सिटिव्ह असते, कोणताही अधीक्षक कधीही मरण पावला तर आमच्या परिवाराला काही आधारस्तंभ नसतं, आणि त्याच्याकरता आम्हाला पेन्शन एवढे गरजेचं आहे. जर पेन्शन नाही मिळत तर आमचा परिवार सर्व रोडावर येईल असं मला वाटतं. अधिकारों की लड़ाइयों में न्योते नहीं भेजे जाते. अधिकारों की लड़ाइयों में न्योते नहीं भेजे जाते. जिसका ज़मीर जिंदा होता है वो खुद ब खुद शामिल हो जाता है. इसी तरीके से पूरे महाराष्ट्र के जितने भी कर्मचारी हैं उन कर्मचारियों में एक बड़ा जन आक्रोश यहाँ पर हमको देखने को मिल रहा है. इस आक्रोश के दौरान लोगों से बात करते वक्त यह पता चला है कि 2005 के बाद में जितने भी कर्मचारी जो सरकारी नौकरी में दाखिल हुए, जिनकी ज्वाइनिंग हुई है, उनको पुरानी जो पेंशन है, ओल्ड पेंशन स्कीम के तहत उनकी पेंशन लागू होनी चाहिए. नई पेंशन योजना जो है उनको रद्द करके पुरानी पेंशन योजना की मांग ये लोग बड़े पैमाने पर कर रहे हैं. आप लोग इस बारे में क्या सोचते हैं? आपकी क्या प्रतिक्रिया है? कमेंट बॉक्स में ज़रूर बताएं. बने रहे आवाज़ इंडिया के साथ में. तब तक के लिए धन्यवाद. नरकवास यातना भोगती अबला ज्या काळी, आणि सावित्रीबाई फुले तयांची खरी माय झाली. आज या सांगता सभा युवा संघर्ष यात्रेची सुरुवात पुण्यापासून झालेली होती. माननीय आमचे आमदार, युवा तडफदार नेते आमचे रोहितदादा पवार यांनी ही सभा सुरुवात केली, आणि आज त्या सभेचे समारोपण इथे नागपूरला 0 माईलवर होत आहे. त्यासाठी सर्व इथे जमलेले आमचे बंधू भगिनी, माता बहिणी आणि सर्व मतदाता बंधू, आज ही सभा यासाठी ठेवण्यात आलेली आहे कारण की जे BJP म्हणत आहे का आम्ही सत्तेवर येण्यासाठी कुणाच्याही विचारासोबत आम्ही युती करणार नाही, ज्यांना भ्रष्ट म्हणत होते त्यांनाच ते आपल्यासोबत घेऊन गेले आणि आपली सत्ता स्थापन करून आता ते म्हणत आहेत की क्लीन इंडिया, तर ही क्लीन इंडिया ते करू शकणार नाही आणि त्याच्या विरोधात पूर्ण जनतेचे आक्रोश आहे. आणि आज ह्या शेतकऱ्यांवर आज त्रिमूर्ती सरकार महाराष्ट्रात बनलेली आहे. तिथे माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री, एकनाथजी शिंदे आता माहीत नाही मुख्यमंत्री आहेत की रबर स्टॅम्प आहेत, पण मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री ह्या तिघांची सरकार
आणि शेतकऱ्यांचे एवढे प्रश्न राहून ते एकही प्रश्नाला सोडवू शकत नाही तर धिक्कार आहे अशा सरकारच्या, आणि त्यांनी या सरकारसोबत राजीनामा द्यावा एवढेच सांगण्याकरता सर्व मतदार बंधू भगिनींना मी निवेदन करतो. आणि येणाऱ्या 2024मध्ये विधानसभेमध्ये महाराष्ट्र आम्ही उथळून काढू आणि अशा देशद्रोही सरकारला आपल्या महाराष्ट्रातून काढून बाहेर फेकू, एवढेच मी आश्वासन देईन आणि ग्वाही देईन. जय राष्ट्रवाद. आत्ता सध्याचे जे राजकारण चालू आहे युतीमध्ये BJP आणि शिंदे गटामध्ये, आज या राजकारणामुळे जो महाराष्ट्राच्या नवतरुण पिढीचा जो प्रश्न आहे हा संपूर्ण प्रश्न हा तळागाळीत नेण्याचं काम चालू नाही आहे. प्रत्येक तरुणाच्या बेरोजगारी वाढलेली आहे. तरुणांच्या ज्या अपेक्षा आहेत राजकारणाकडनं किंवा या सरकारकडनं ह्या 100% निफल झालेल्या आहेत. प्रत्येक तरुण हा निराश झालेला आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नसल्या कारणाने सन्माननीय रोहितदादा पवार यांनी ही संघर्ष यात्रा काढलेली होती. 24 ऑक्टोबरपासून आपली ही यात्रा निघालेली आहे. हो, पुढे फिरून ही यात्रा इथे समापन होत आहे. जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात ही यात्रा पदयात्रा फिरून ही आज समारोह होत आहे आणि रोहितदादा पवार यांनी आपल्या तरुणांना पुरेपूर असा न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणकोणते जिल्हे फिरून आलं ही यात्रा? मला तेवढी कल्पना नसल्या कारणाने, परंतु आमच्या खानदेशमध्ये पण यात्रा आलेली होती. बारामतीवरून निघालेली यात्रा तिच्या आज इथे सांगता होणार आहे. कुठेतरी राहुलजींनी भारत जोडो यात्रा काढली म्हणून ही महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढण्यात आली. तसा काही हेतू नाही. शासनाचे जे काही धोरणं चुकीचे आहे त्याच्या विरोधात हा संघर्ष यात्रा आहे. पण जेव्हा तुम्ही लोक सत्तेत होते त्यावेळी ते शासनाच्या धोरणाबद्दल तुम्ही काहीच बोलत नव्हते. पण त्यावेळेस शासनाचे धोरण जे होते आमच्या शासनाचे ते शेतकऱ्यांच्या हिताचे होते. आज रोजी देखील म्हणते आम्ही त्यांच्या हिताचे आहोत. शेतकऱ्यांकडनं विमा घेतला जातो, विमा मिळत नाही, नोकऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत. आज ही जी परिस्थिती त्यासाठी संघर्ष यात्रा काढावी लागली आहे. पण कुठेतरी शिंदे सरकार देखील म्हणते ना की आम्ही शेतकऱ्यांच्या फेवर पण द्यावं म्हणून. हे तर फक्त चिखलफेक चालली आहे. जो पवार साहेबांच्या मागे जे लोक मोठ्या संख्येने उभे आहेत त्याच्यामुळे निव्वळ त्यांच्या विरुद्ध एक चिखलफेक चाललेली. ज्यावेळेस महायुतीची सत्ता होती, शरदचंद्र पवार साहेबांच्या हातात निर्णय होता, त्यावेळेस तुमच्या प्रश्न उत्तर मी देत होता की त्यावेळेस मी ठिबक व्यवसाय होता. ठिबक संदर्भात पोखरा नावाची योजना होती, पुरेपूर पद्धतीने त्यांनी राबवली. प्रत्येक शेतकऱ्याला त्यावेळेस त्यांनी ठिबकची योजना पण दिली. 50,000 सन्मान निधी होता, ते शरद पवार साहेबांनी चालू केलं, ते पण केलं. परंतु या लोकांनी ते थांबून ठेवल्या. 50,000 निधी येत नाही आहे, केळीच्या पीक विमा येत नाही आहे. ठिबक योजना ही तर फार पूर्वीपासून सुरू आहे. नाही, पोखरा योजना आता जो पहिला फेज झाला पोखरा योजना हा पूर्ण 100% त्यांनी बोलला. परंतु यांचे सरकार बसलं, यांनी सरकार तोडलं, पोखरा थांबून ठेवलं. जो 100% शेतकऱ्यांसाठी पुरेपूर लाभदायी होता आणि जो सन्मान निधी 100% लाभ मिळाला. आणि जो सन्मान निधी होता 50,000 यांनी काय केलं, 1 किंवा 2 यादी काढली, बाकी पेंटिंगच आहे. जे रेग्युलर कर्ज भरणारे लोक होते त्यांना कुठे पैसे मिळाले. अशा बऱ्याचशा काही पवार साहेबांची योजना होत्या, यांनी ब्रेक लावून धरला का, तर फक्त स्वतःच्या नेतृत्व निर्माण करण्यासाठी. म्हणजे कुठेतरी अजितदादा पवार देखील स्वतःच वर्चस्व निर्माण करत आहेत. मी अजितदादांचं नाव नाही घेतलं, मी सरकारबरोबर बोलतोय. पण सरकारमध्ये ते पण आहेत ना आता त्यांना माहीत. हे बघा, प्रत्येक राजकीय आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आज आपण इथे सगळे जमलेले आहोत. आदरणीय रोहितदादा पवार यांनी जो संघर्ष यात्रा काढलेली आहे, पूर्ण महाराष्ट्रभर फिरून आज नागपूर येथे समारोप करण्यासाठी आज मोठ्या संख्येने पूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून नेते मंडळी, त्याचबरोबर सर्वसामान्य कार्यकर्ता, शेतकरी, मजूर वर्ग, त्यानंतर विद्यार्थी, महिला ह्या फार मोठ्या संख्येने आज नागपूर शहरामध्ये उपस्थित झालेले आहेत. बेरोजगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांच्या प्रश्नावरती संघर्ष यात्रेच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात जाऊन रोहितदादांनी खूप चांगल्या प्रकारे सगळ्या लोकांमध्ये मार्गदर्शन करत आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक शेतकरी वर्ग, मजूर वर्ग, सगळी लोक खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत. आपल्याकडे कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नाही, महिलांचे प्रश्न आहे, महिला आपल्या देशामध्ये सुरक्षित नाही, या सगळ्यांचे प्रश्न मांडत रोहितदादा आज आपल्या संघर्ष यात्रेच्या निमित्त नागपूरमध्ये समारोप करण्यासाठी आज इथे आलेले आहेत. त्याच निमित्ताने आम्ही पण प्रत्येक जिल्ह्यातून महिला, युवती, युवक सगळे मोठ्या संख्येने आज नागपूरमध्ये आम्ही हजर झालेले आहोत. धन्यवाद. आजच्या बदलत्या राजकीय वातावरणामध्ये आपण बघत आहोत की खोके घेऊन पक्ष फोडल्या जात आहेत आणि या पक्ष फोडण्याच्या पातळीवर रोहितदादासारखे आमदार हे महाराष्ट्रभर फिरून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न काय आहेत ते समजून घेऊन विधानसभेमध्ये ते मांडण्याचा त्यांचा जोरदार प्रयत्न चालू आहे. आणि त्यासाठीच ते
महाराष्ट्रभर फिरले आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशा कशाचे वेगळे प्रश्न आहेत. कुठे सिंचनाचा प्रश्न आहे, कुठे बऱ्याच ठिकाणी युवकांचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहेत. ह्या सर्व थरातल्या लोकांना भेटून त्यांना त्यांचे प्रश्न समजून घेऊन विधानसभेमध्ये मांडणारं नेतृत्व हवं आहे आणि ते आज सर्वांना रोहितदादांच्या निमित्ताने आपल्याला दिसत आहे. आणि म्हणूनच आज सर्व महाराष्ट्रातून जनता इथे रोहितदादांना रोहितदादांची शक्ती वाढवण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न हे सोडवण्यासाठी म्हणून इथे ह्या नागपूर शहरामध्ये आलेली आहे. दादा पडण्यात आलेलं नाहीये. ज्या काही स्थानिक संस्था आहेत आपल्याकडे, शासकीय संस्था आहेत जशा ईडी वगैरे, त्या संस्थांच्या त्या माध्यमांद्वारे जे नेते आज चांगल्या याच्यावर आहेत त्यांना धमक्या देऊन, म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांना धमकी देऊन अजितदादांना पक्षात आला. म्हणजे कुठेतरी अजितदादांनी भ्रष्टाचार केले. नाही असं नाहीये. अजितदादांनी भ्रष्टाचार केला आहे असं नाहीये. आणि केलेला आहे नाही असं अजिबात नाहीये. तुमचे लोक म्हणतात की नाही केला. अनेक ठिकाणी भ्रष्टाचार येतो. अजित पवारचा अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. ते वाचवण्याकरता त्यांनी तिकडे गेलेला आहे. तो म्हणजे काही कारण नाही वाचवण्याकरता, स्वतःला वाचवण्याकरता.